आता आम्ही नेक्स्ट रेसिपी करत आहोत. ती म्हणजे पनीर चिली. सो आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही पनीर चिलीला काय काय यूज करणार आहे ते. चला बघूयात. सो आम्ही इथे तुम्हाला दाखवत आहोत की आम्ही काय काय इन्ग्रेडियंट्स यूज करतोय पनीर चिलीसाठी. सो आपण ते बघूयात. मी घेतलेला आहे कांदा. इथे मी 2 क्वांटिटीमध्ये कांदा घेतलेले आहेत. 1 टोमॅटो, 2 सिमला मिरची, पाव किलो पनीर. इथे मी घेतलेला आहे बेसन, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मिक्स केलं आहे. चिंग्सचा पनीर चिली मसाला घेतलेला आहे. हेही आपण पाण्यामध्ये भिजवून टाकणार आहोत जेणेकरून त्याची ग्रेव्ही रेडी होईल. सोया सॉस, टोमॅटो सॉस, आलं आणि लसूणचं मी बारीक किस करून घेतलेलं आहे. सो इथे आम्ही जे मिश्रण तयार केलं होतं बेसनाचं त्याच्यामध्ये आम्ही पनीर बुडवून मिक्स करून ते तेलामध्ये सोडत आहे. ते टाकून घेतो जेणे प्रकारे आपलं पनीर कोट होऊन जाईल. असं एक एक करून आम्ही सगळे पनीर त्याच्यामध्ये सोडणार आहोत. आता आम्ही इथे कढईत तेल गरम करून घेत आहोत. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही आलं लसूणचे जे किसलेलं होतं किसून घेतलं तर ते त्यात ॲड केलेलं आहे. त्यानंतर आम्ही आता एक एक भाज्या त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची ज्या आम्ही तिन्ही कट करून घेतल्या होत्या त्या ॲड करून एक 2 ते 5 मिनटं त्यांना वाफ देणार आहोत. झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत. सो हार्डली आम्ही 2 ते 3 मिनिटच वाफ दिली आहे. त्यानंतर सोया सॉस, टोमॅटो केचप हे ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्यानंतर हळद, तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता जसं तुम्हाला तिखट हवं आहे, जसं तुम्हाला तिखट आवडतं. आणि प्लस त्याच्यानंतर जो चिंग्स चायनीज मसाला होता, चिंग्सचा पनीर चिली मसाला, तो आम्ही पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि तो त्यात ॲड केलेला आहे. ते थोडं तसं आपली पनीरची ग्रेव्ही जी आहे ती रेडी झालेली आहे. सो त्यानंतर जे फ्राय केलेले पनीर होते आपण ते पनीर ॲड करतो आहे. ते ॲड केल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून चांगल्या पद्धतीने एक आपण वाफ देणार आहोत, एक वाफ काढणार आहोत झाकण ठेवून आणि मग आपली पनीर चिली रेडी होऊन जाईल. सो अशी झटपट रेसिपी तुम्ही बनवू शकता. 5 ते 10 मिनटात बनणारी पनीर चिली तुम्ही कधीही बनवू शकता.